क्या ऐसा पीने के लिए फोर्ट बनाया है? हाँ, किसका फोर्ट है? तेरा मित्रांनो, उन्होंने ये बनाया था। दारू पीने के लिए बनाया है। हाँ, इसलिए आते हो इधर, 120 किलोमीटर से इधर आते हो, इसलिए दारू पीने के लिए? उधर जगह नहीं है, दूसरा तुम्हें आपको। प्लॅन्स कधी बनले जात नाहीत, ते आपोआप होऊन जातात. आजचा सीन काहीसा असाच आहे. एक रँडम कॉल आणि आमची झटपट झालेली पॅकिंग आणि 4 तासाची ट्रॅव्हलिंग करून आम्ही आलोय महाराष्ट्रातल्या सर्वात उंच किल्ल्याकडे, म्हणजे साल्लेर किल्ल्याकडे. ज्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचे पाय लागले, जिथे आपल्या रक्ताचा इतिहास लिहिला गेला, आज त्याच पवित्र किल्ल्यांची ही अवस्था करून ठेवली बघा. ट्रेक करायला म्हणून आलेल्या काही नतद्रष्ट लोकांनी इथे दारूच्या बाटल्या आणि कचऱ्याचा ढीग करून ठेवलाय. आजचा ब्लॉग फक्त ट्रॅव्हल ब्लॉग नाहीये, तर साल्लेर किल्ल्याची ही अवस्था बघून काळजात जी खंत निर्माण झाली आहे ती तुमच्या समोर मांडायची. मोरया. शिवाजी महाराज के जय छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. किल्ल्याचा ट्रेक हा साल्लेरवाडी या गावातून सुरू होतो. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही वाघांबे किंवा मालदर या मार्गाने सुद्धा जाऊ शकता, पण हा मार्ग हा प्रचलित असल्यामुळे आपण साल्लेरवाडी या गावातून ट्रेक सुरू करतोय. मित्रांनो, ट्रेकला सुरुवात झाली आहे. साल्लेर या किल्ल्यावरून गुजरात आणि नाशिक या मार्गातील 6 प्रवासी मार्गांवरती लक्ष ठेवलं जायचं. म्हणूनच 6 हेर म्हणजे साल्लेर, म्हणूनच या किल्ल्याला साल्लेर असं नाव पडलं. ठरवलं होतं की लवकरात लवकर ट्रेक चालू करूयात, पण काय करणार, ट्रॅव्हलिंग लेट झाल्यामुळे आमचा थोडा गोंधळ झाला. पण आता आजचा प्लॅन असा आहे की किल्ल्यावरती जाऊन आपल्याला कॅम्पिंग करायची आहे. त्यामुळे लवकरात लवकर टार्गेट हाच आहे की किल्ल्याच्या माचीपर्यंत पोहोचू आम्ही. चला. बराचसा किल्ला सर करून झाला आहे आपला, आणि आपल्यासोबत अशी ट्रेकर मंडळी आहे नामांकित. स्वतः म्हणजे नामांकित असे यूट्यूबर आहे SPO भ्रमंती, आपले स्वप्नील पोटे दादा, आणि स्वतः माझा मित्र स्वप्नील वारे. मी स्वतः तुमचा अर्बन गावकरी, आणि बरेच असे ट्रेकर्स आहेत. त्याच्यातले जे हफ्त्यातून एकदा ट्रेक करणारे असे मित्र म्हणजे विकी कदम, यश पवार आणि विराज जाधव. हे असे ट्रेकर्स असताना कसलं थकवा आणि कसलं काय. लवकरात लवकर आपला हा किल्ला सर करण्याचा प्रयत्न आहे, कारण आपल्याला वरती कॅम्पिंग करायचं आहे आणि त्यातल्या त्यात जेवणही करायचं आहे. म्हणून घाई करून आपल्याला सर करायला लागणार आहे. चला लवकरात लवकर जाऊया. कोण ते सांग. चल लवकर भाई. फुल लोडिंग माल घेऊन चाललो आम्ही वरती. विकासची तर इथंच जिरले. काय ट्रेक करून काय फायदा नाही त्याचा. तिकडे पाठी स्वप्नील बघा कसा धापा टाकतोय. साल्लेर किल्ला महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला उगाच म्हटलं जात नाही. सह्याद्रीचं मस्तक म्हणून किल्ला इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे, आणि तो सह्याद्रीचं मस्तक सर करत असताना सध्याच्या घडीला आम्ही खूप दमलोय. अगदी सुरुवातच केली आणि थोड्या वेळात आपण वरती पोहोचू, पण बराच लोड घेऊन आम्ही सोबत चालू, जसं स्वप्नीलने सांगितलं. पण प्रयत्न करतोय लवकरात लवकर वर जाण्याचा. अगदीच तुम्हाला इथे कातळात कोरलेल्या पायऱ्या बघायला मिळतील. थोड्या त्या ढासळलेल्या असतानाही
आहेत दिमागात उभ्या. आता इथून थोडा ट्रेक इझी होणार आहे कारण पायऱ्या असल्यामुळे. ह्याच्या आधीचा रूट काहीसा असा होता, बघू शकता तुम्ही. आणि बेस कॅम्प इथे खाली आहे. प्रत्येकजण 5 लिटरची बॉटल घेऊन प्लस स्वतःचं जे काही बॅगेत सामान आहे ते आणि बिस्लरीच्या प्रत्येक जणाकडे 1-1 लिटरच्या 4 बॉटल्स आहेत, त्या घेऊन ट्रेक करायचा. काय म्हणायचं आहे तुला? सोपं नाही भाई ट्रेक करणं, जिरते भाई भल्याची. त्यातला महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला साल्लेर. थोडा लेटच झाला पण ठीक आहे, आता काय लेट पण थेट. खूप दमछाक झाले पण आपण महादरवाजाच्या इथे पोहोचलो आहे. अजून थोडासा 1 तासाचा ट्रेक बाकी आहे, मग आपण पोहोचू आणि बाकीचं पुढचं कॅम्पिंगची तयारी सुरू होईल. गड सर करणं आणि ट्रेकिंगच्या प्रवासातील हा माझा पहिला अनुभव आहे, म्हणजे कॅम्पिंग करण्याचा आणि वरती जाऊन जेवण वगैरे बनवण्याचा हा माझा पहिला अनुभव आहे. आणि पहिला जरी अनुभव असला ना तरी हक्कांच्या मित्रांसोबत ट्रेक करताना काहीतरी वेगळीच मजा आणि आनंद मला जाणवतो आहे. गमतीची मजा अशी की आता आम्ही दमलो आहे आणि वरती जाऊन कॅम्पिंग करायचं म्हटलं तर ही फाटी इथे घेतलेत, हे बघा इथे पण आहेत. आणि पाण्याची कमतरता भासू नये म्हणून प्रत्येक जणांकडे 5-5 लिटरचे बिस्लरीचे कॅनसुद्धा आहेत. खूप गड सर केले असतील पण आता साल्लेर किल्ला सर करतोयस तर तुझा अनुभव काय आहे आतापर्यंतचा? नाही, स्टे कॅम्पिंग विपिंग केलेत मी. गड पिल्ले पण भरपूर पिलेत, वजीर पण केलाय, भैरवगड पण केलाय, असे मोठे मोठे केलेत. पण साल्लेर फर्स्ट टाइम आहे. थोडं जरा वाटतंय कठीण आहे कारण चालायचं खूप आहे आणि आपल्याला पण कमतरता कुठल्या गोष्टीची भासू नये. पाटी आहेत, पाण्याच्या बॉटल्स आहेत, कॅन आहेत, तुम्ही बघू शकता. हातात टॉर्च आहे, बॉटल आहेत. पण एक ठीक आहे, अनुभव पाहिजे आयुष्यामध्ये आणि तुम्ही असल्यावर तर आम्हाला खूप मजा येते ट्रॅक करायला, त्याच्यामुळे काहीच बोलू शकत नाही आम्ही पुढे. आणि वरती जाऊन तर स्वर्गसुख भेटणारच आहे आम्हाला. वरती जाऊन तर खरी मजा आहे अजून, जे आपल्याला कॅम्पिंग करायचे, टेंट लावायचे, जेवण बनवायचे, ती तर खरी लाईफ एन्जॉय आहे. म्हणून घरी बसून ऑफिसची कामं करून काही फायदा नाहीये. सॅटर्डे संडे निघायचं आणि सुटायचं महाराजांचे गडकिल्ले फिरायला, बस. जय शिवराय. अगदीच आपल्या विराज मित्राने जे सांगितलं, आपण रात्रीचा ट्रेक करतो त्यामुळे काळजी घेण्यासारखं मी तुम्हाला सांगतो की रात्रीचा ट्रेक करताना पायाखाली आणि कुठेही तुम्ही दमल्यानंतर बसत असाल तर बसण्याच्या जागेवर पहिले टॉर्च मारून एकदा ती जागा व्यवस्थित जरा पाहून घ्या आणि मग बसा त्या जागेवरती. कारण रात्रीचे तुम्हाला साप किंवा जे विंचू वगैरे असतात ते तुम्हाला तिथे असण्याचे चान्सेस आहेत, त्यामुळे थोडी काळजी घ्या रात्रीचा ट्रेक करताना. मग तुला अजून पुढे जागायची काय तर यश आला का? सोप्या कुठे आहे? सोप्या आरामात रे. रात्रीचा ट्रेक करायला थोडी दमछाक होते आणि दुसरं एक कारण मेन म्हणजे आपल्याला रस्ता समजत नाही. तर अनुभवी ट्रेकर्स असणं खूप गरजेचं आहे आपल्यासोबत. त्या कारणाने आपल्याला रात्रीचा रस्ता कळण्यास मदत होते. भाई 1 किलो तांदूळ नाही पुरत आपल्याला. भाऊ हे जगणं आहे ना, हे जगणं इकडे हे स्वार्थासाठी, फक्त स्वतःचा स्वार्थ, बाकी दुनिया गेली तेल लावत. आमचा सगळ्यात पहिला ट्रेक म्हणजे भैरवगड, मोरुशीचा भैरवगड. खूप कठीण माझा पहिला ट्रेक होता. स्वप्नेलचा माहिती नाही किती आहे, पण त्या दरम्यान स्वप्नेल आम्हाला भेटला आणि असंच हसी मजाकमध्ये आमचं ओळख झाली. त्यापुढे स्वप्नेल
जोक मारत गेला, आम्ही हसत गेलो, आम्ही जोक मारत गेला, तो हसत गेला. त्यामुळे आमचे 36च्या 36 गुण जुळले. त्यामुळे स्वप्नील बोलेल, सांगेलच तुम्हाला. नाही, भैरवगडची आमची जेव्हा भेट झाली साधारणपणे आम्ही 1 वर्षापूर्वी भेटलो असेल, दीड वर्ष झाले असतील. पहिलीच भेट होती, पण कधी आम्हाला वाटलं पण नाही की आमची पहिलीच भेट आहे. आणि तिथून आत्तापर्यंत आम्ही केवळ 3 ते 4 वेळा भेटलो असेल. पण जर तुम्ही आम्हाला बघाल ना, कोणी बोलणार नाही की आमची फक्त आत्ताची 3-4 वेळा आम्ही भेटलोय. तुम्ही बोलाल की भाई हे कधीपासून शाळेपासूनचे लंगोटी यार आहेत की काय. आणि आहेत तसे मन जुळलेत भाई. अजून आमचं एक वारू गेलाय पुढे, आचारी म्हणून आलाय. सध्या आपण साल्हेर किल्ल्याची सैर करतोय. आपले बंधू भेटलेत, निखिल. सो त्यांच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करा. SPO भ्रमंतीची जी पब्लिक जर का बघत असेल तर नक्की आपल्या निखिलला सबस्क्राईब करा तुम्ही. हो बरोबर. पण भरलेली आहे, जाम भरली. ठाकर ठाकर या रानाची पाकर, आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर. थोडीशी कसरत इथे लागते कारण पायऱ्या आहेत, भरपूर पायऱ्या आहेत, चांगल्या स्थितीमध्ये आहेत. मध्ये मध्ये त्या थोड्या कट झाल्यात आणि अशा अरुंद पायऱ्या आहेत. त्यामुळे एक चुकीचं पाऊल डायरेक्ट स्वर्गाची चावल. कशाच्या वारा खूप आहे आणि खडतर पॅच सुद्धा आहे. त्यामुळे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जपून पाऊल ठेवावं लागतंय. अगदी प्रमाणात सुसाट असा वारा सुरू आहे. वजन पण आहे, बॅग आहे त्यात. मित्रांनो, साल्हेरच्या माथ्यावर येऊन पोचलोय आणि इथे साल्हेरच्या माथ्यावर येऊन पोहोचलोय आपण. आणि इथे मात्र जेवणाची तयारी चालू आहे. मित्रांनो, साल्हेरच्या माथ्यावर येऊन पोचलोय आणि सगळी लगबग चालू आहे कारण 10 वाजून गेलेत आणि जितकं लवकर होईल तितकं आम्हाला आता जेवणाची तयारी सुरू करायची आहे. जेवणाची तयारी तर चालू झाली आहेच. इकडे स्वप्नील स्वतः शेफ बनलाय आणि इथे लगबग चालू आहे आपली टेंट लावायची. नमस्कार. आता रात्रीचे वाजले 10-10:30 आणि जस्ट आम्ही पोचलो आहे. एका साईडला टेंट लावायचं, एका साईडला व्हेजिटेबल्स कट करायचे आणि एका साईडला चूल पेटवायचं काम चालू आहे. प्रॉपर सेटअप झालेला आहे आणि थोड्या वेळाने टेंटचा सेटअप पण होईल. मस्त जेवण करून आजचा मेनू आहे. काय मेनू सोप आहे? मटर पुलाव. मटर पुलाव आहे. मटर पुलाव विथ लोणचं. लोणचं प्रवीणचं. एकदा खाल तर खातच राहा. SPO भ्रमंतीचे सर्व स्वतः तांदूळ धुत आहेत. हातभार हा लागलाच पाहिजे, त्याशिवाय काय होत नसतं. हातभार लावणार आम्ही जेवणाला. पुलाव भात आपला तयार होत आहे. खमंग सुटलाय एकदम.
कधी तयार होतोय आणि कधी आम्ही खातोय असं झालंय. मित्रांनो ऑल सेट आहे, जेवण होतंय तिकडे आणि आम्ही टेंटमध्ये, बाहेर थंडी आहे त्यामुळे टेंटमध्ये झोपलोय. इथे हा टेंट 4 जणांचा आहे आणि अजून एक दुसरा आहे तो 2 जणांचा आहे. पुलाव भात आहे ना तो तयार झालाय. दुरानी थोडेसे डोळे झोपत आहेत. एक नंबर झालाय टेस्टी. खरी कॅम्पिंग काय असते ना तर ती ही असते. भात रेडी झालाय आणि सगळे बसलोय जेवायला. 11:15 झालेत. किती 10 वाजता करायला घेतलं होतं, 2 तास गेले भात शिजायलाच टेंटमध्ये. आता जेवू मस्त आणि तिकडे तिकडे सुरी तिकडे भाई दरवाजा लोणचा खोल आणि लोणचा देता घ्या ना सुरी तिकडे. आपले शुभम भाऊ, यश भाऊ, भाई विकी भाऊ, विराज भाऊ आणि स्वप्नील आणि मी स्वतः. मित्रांनो आत्ता जेवण करून झालंय, आता विश्रांतीची वेळ झाली. भेटूया उद्या, तोपर्यंत बाय बाय. सुप्रभात मित्रांनो, साल्हेर किल्ल्यावरचा आपला दुसरा दिवस आहे आणि सकाळ इतकी सुंदर झाले ना, थांबा तुम्हाला दाखवतो. संपूर्ण गड हा काही क्षणातच धुक्यात हरवून गेलाय पूर्ण. बघू शकता तुम्ही. ताव मारतोय, एकीकडे चहा परत ठेवले, आता कांदे पेरतोय. सडन प्लॅन करून आम्ही साल्हेरवर आलो. निसर्गाचा अंदाज घेतला, कॅम्पिंग सुद्धा केलं. सगळं खूप छान होतं. पण जेव्हा सकाळी आम्ही किल्ला फिरायला निघालो तेव्हा जे दिसलं ते मनाला खूप लागलं. लोक इथे ट्रेकिंगच्या नावाखाली येतात, दारू पितात, हुल्लडबाजी करतात, काचेच्या बाटल्या तिथेच फोडून टाकून निघून जातात. मित्रांनो, ग्लास पकड हातात आहे भाऊ, ग्लास पकड हातात. हातात ग्लास गेलो. आज आम्ही साल्हेर किल्ल्यावरती आलोय आणि साल्हेर किल्ल्यावरती काहीशा ठिकाणी म्हणजे खूपच ठिकाणी दारूच्या बाटल्या, दारूचे बिअरचे टीन असे पडलेले आहेत. आणि आता आपण आलेलो आहेत गुफेमध्ये. तर हे आपले 2 बेवडे म्हणायला हरकत नाहीये काय, हे येऊन इथे दारू पित आहेत. ही आहे त्यांची बाटली आणि इथे ग्लास घेऊन हे दारू पित आहेत. हे आलेत गुजरातवरून, कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन गुजरातवरून इकडे येतात आणि आपल्या महाराष्ट्रातील गड किल्ल्यांची अशी दारू पिऊन वाट लावतात. खरे भाऊ, हा हा उठाव अभी ये कैसा है ना, ये बहुत हो गया है अभी. कल चलो रात को भी 2-3 जन उठाओ. एंजॉय करने के लिए क्या नाम क्या तेरा भाई? सब एंजॉय करो. हाँ? शराब मेरा क्या प्रतीक, साल कितना एज का है?
हाँ 25। ये क्या है मालूम है? क्या है? हाँ फ्रंट फ्रंट या फोर्ट? फोर्ट है। तो फोर्ट पे ये ऐसा पीने के लिए फोर्ट बनाया है। हाँ किसका फोर्ट है? शिवाजी को हाँ महाराज शिवाजी ने जीता महाराज शिवाजी ने, हाँ छत्रपति शिवाजी महाराज, शिवाजी हाँ उन्होंने ये बनाया था। ये दारू पीने के लिए बनाया है। हाँ इसलिए आते हो इधर, 120 किलोमीटर से इधर आते हो इसलिए दारू पीने के लिए? उधर जगह नहीं है गुजरात में आपको? हाँ जगह नहीं है क्या दारू पीने के लिए? हाँ अरे जर तुम्हाला इतिहास अनुभवता येत नसेल, निसर्गाची कदर करता येत नसेल, तर घरी बसा ना. गड किल्ले हे आपले गडकोट आहेत, पिकनिक स्पॉट किंवा दारू पिण्याचे अड्डे नाहीत. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही कोणत्याही किल्ल्यावर याल तेव्हा तिथे पवित्रता राखा. निदान आपण केलेला कचरा तरी सोबत घेऊन परत जा. मित्रांनो, साल्हेर किल्ल्यावरच्या गुफेमध्ये आलोय आणि अगदीच गुजरातवरून आलेली काहीतरी कोणी मंडळी आहे, त्यांना आत्ताच समज दिलाय हे आपले महाराजांचे गड किल्ले आहेत, इथे असलं कृत्य चालणार नाही. म्हणूनच आता त्यांच्या दारूच्या ज्या बाटल्या आहेत त्या आम्ही फोडून टाकल्यात आणि जी ग्लासं पण होती ती पण ओतून टाकल्यात. असलं काही कृत्य आपल्या महाराजांच्या किल्ल्यावर तरी नका करू. कचरा करताय तुम्ही मान्य आहे, पण हे दारू वगैरे पिताय हे इथे चालणार नाही. आणि अशा ठिकाणी आवाज उठवल्याशिवाय आम्ही पण राहणार नाही, कारण हे आपल्या महाराजांची संस्कृती पण आहे आणि महाराजांचे गडकिल्ले आहेत. ते जितकं आपल्याला जतन करता येईल तितकं आपण जतन करण्याचा प्रयत्न करू. साल्हेर किल्ल्याची चढाई करताना आपल्याला अनेक ऐतिहासिक दरवाजे लागतात. वाटेत असणारे भव्य दरवाजे, पायऱ्या आणि कातलात कोरलेले मार्ग बघण्यासारखे आहेत. गडाची तटबंदी अजूनही बऱ्याच ठिकाणी भक्कम स्थितीत उभी पाहायला आपल्याला मिळते. वाटेत पुढे आल्यावर आपल्याला साल्हेर किल्ल्यावर असलेले यज्ञकुंड पाहायला मिळतं. त्याच्या लगतच आपल्याला किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याचे दगडात कोरलेले टाके देखील पाहायला मिळतात. त्यापैकी गंगा आणि जमुना नावाने ओळखले जाणारी 2 पिण्याच्या पाण्याची टाकी प्रसिद्ध आहेत. तिथून पुढे आल्यावर आपल्याला कातळकोरीव गुहा देखील पाहायला मिळतात. ट्रेकर्स अनेकदा या गुहेचा वापर मुक्कामासाठी देखील करत असे. गडाच्या बाले किल्ल्याच्या दिशेने वाटचाल करत असताना आपल्याला मोठं तलाव पाहायला मिळतं. त्या तलावाच्या शेजारीच रेणुका मातेचं पडक्या अवस्थेत असलेलं मंदिर देखील आहे. मंदिराचा गाभारा शाबूत असल्या कारणाने आपल्याला मंदिरात रेणुका माता आणि श्री गणेशाची मूर्ती पाहायला मिळते. किल्ल्याच्या अगदी सर्वोच्च टोकावर भगवान परशुरामांचे एक छोटं मंदिर आहे. असं मानलं जातं की परशुरामांनी पृथ्वी प्रदक्षिणा करून आपले वास्तव्य या भूमीवर केले होते. या मंदिराच्या जागेवरून आपल्याला सह्याद्रीच्या पर्वतरांगा पूर्ण 360 अंशात पाहायला मिळतात. सध्या आपण आहोत साल्हेर किल्ल्याच्या उंच शिखरावरती. या गडाची उंची ही समुद्रसपाटीपासून 5141 फूट आहे. स्थानिकांकडून अशी आख्यायिका सांगितली जाते की कोकण निर्मितीसाठी परशुरामाने याच जागेवरून बाण मारला होता. साल्हेर किल्ला आपला पूर्ण फिरून झालाय आणि आता माझ्या मागे तुम्हाला सरळ पहाड दिसत असेल, तोच म्हणजे सलोटा किल्ला. मित्रांनो, आम्हाला काल पाण्याच्या बॉटल आणतानाच दमछाक झाली होती, पण इथे साल्हेर किल्ला पाहता आम्हाला प्रश्न पडला की हा नक्की किल्ला आहे की दारूचा अड्डा आहे. इतक्या प्रमाणात इथे दारूच्या बाटल्या, कॅन, टीन आढळलेत की अक्षरशः दुर्दशा करून ठेवले किल्ल्याची. तरी पण आम्ही एक आमच्या परीने इनिशिएटिव्ह घेतला आहे की आम्ही बिन बॅग्स येताना घेऊन आलो होतो. सो जितकं पॉसिबल होईल आम्हाला तितकं आम्ही कचरा खाली घेऊन जाणार आहोत. नुसते महाराजांचे गडकिल्ले फिरायचे नसतात, पण ते संवर्धनही करता आलं पाहिजे इतकं आपण तरी प्रयत्न करतोय. मित्रांनो, साल्हेरच्या गडावरतीच आहोत आम्ही अजून, पण ही दुर्दशा पाहता आम्हाला राहावलं नाही. आम्ही कचराच गोळा करतोय.
पण इतक्या प्रमाणात इथे टीन आणि दारूच्या बाटल्या आहेत की व्हिडिओ नाईलाजाने आम्हाला बनवावीच लागते. बघू शकता तुम्ही. काय करायचं, हे महाराजांचे असे किल्ले आहेत, आपले महाराजांनी जतन केलेले किल्ले आहेत. बघवत नाही अक्षरशः, पण आमच्याकडून जितकं आम्हाला होईल तितकं आम्ही हे बॉटल्स आणि कॅन गोळा करून खाली नेण्याचा प्रयत्न करत आहोत. तर मित्रांनो, साल्हेरचा हा ट्रेक आम्ही पूर्ण केला, पण मनामध्ये एक खंत घेऊन आम्ही खाली उतरतोय. जर तुम्हाला वाटत असेल की गड किल्ल्यांचे हे विद्रुपीकरण थांबलं पाहिजे तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लोकांपर्यंत ही जाणीव पोचू द्या. एकंदरीत हा तुम्हाला जो कचरा दिसतोय हा आम्ही आमच्या पद्धतीने आम्हाला जितकं पॉसिबल होईल तितका कचरा गोळा करण्याचा प्रयत्न केला आहे. सांगण्याचं तात्पर्य हेच की एकंदरीत साल्हेर किल्ल्यावरती जो कचरा आपल्याला दिसतो त्याच्यातला 80% कचरा हा नुसत्या दारूंच्या बाटल्यांचाच आहे. आम्हीही प्लॅस्टिक आणि जास्तीत जास्त दारूच्या बाटल्याच खाली आणल्यात. कारण मी एक तुम्हालाही विनंती करतो, तुम्ही कुठल्याही आपल्या महाराजांच्या किल्ल्यावर जात असाल तर जितकं होईल तुम्हाला तितकं कचरा तुम्ही स्वतः गोळा करून गडाच्या पायथ्याशी आणून त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून मोहिमेत साथ द्या. जय शिवराय. कीप ट्रॅव्हलिंग पण जबाबदारीने.